नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण सिल्लोड तालुक्यामध्ये चारनेर या गावी आलेलो आहोत आणि या भागामध्ये जे मल्चिंग पेपर जे टाकत असतात, तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की या साईडला सिल्लोड तालुक्यामध्ये मल्चिंग ही मिरची लागवड झाल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसानंतर, काही लोक 15 दिवसाच्या नंतर पांगवत असतात, मल्चिंग पेपर टाकत असतात. तर त्याच्यामध्ये ह्या मिरचीची लागवड झालेली आहे, जवळपास 10 दिवस झालेले आहे लागवड करून. आणि हे जे रोप होतं, तर हे रोप एकदम चांगल्या पद्धतीचं, जसं की 35 दिवसाच्या आसपासचं रोप होतं, जे की चांगल्या पद्धतीने सेट झालेलं आहे. आणि या ठिकाणी इथले जे मजूर आहे, तर ते मल्चिंग पेपर हे टाकत आहेत. आणि उभ्या मिरचीमध्ये, जे की मिरची पीक लागवड होऊन जवळपास 10 दिवस झालेले, आणि त्या उभ्या मिरचीमध्ये मल्चिंग पेपर टाकतात. तर त्यांचं जो स्किल आहे आणि जी त्यांची एकदम शार्प झालेले आहेत ते लोक मल्चिंग पेपर उभ्या मिरचीमध्ये टाकण्यात, जे की बाकी साईडला जर मल्चिंग पेपर नंतर टाकला तर होतं काय, त्याच्यामध्ये झाडं मोडतात, किंवा झाड हे ज्यावेळेस छिद्र पाडायला जातं मल्चिंग पेपरला झाडाच्या जागी, तर झाड हे खराब होण्याचं किंवा जळून जाण्याचं असे बऱ्याचशा ठिकाणी अडचणी येतात. तर त्या अडचणी इथं येत नाहीत. तर ते मल्चिंग पेपर कशा पद्धतीनं टाकतात, काय टाकतात, तर ते आपण बघूया. सर, तर तुम्ही बघू शकता या पद्धतीनं मल्चिंग ही पहिले तर मल्चिंग पेपर हा टाकून घेतला जातो. तर हे बघा, उभ्या झाडांवरती ते मल्चिंग पेपर टाकताय. आणि हा पेपर टाकल्याच्या नंतर या अशा पद्धतीनं एकदम टाईट केला जातो. आणि त्यानंतर मागं 1 ते 2 मेंबर असतात, ते की मल्चिंग पेपरवरती माती टाकत असतात अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर या अशा पद्धतीनं माती ही टाकून घेतल्याच्या नंतर मागं एक जण हातामध्ये ब्लेड पान घेऊन असतात, आणि ते ज्या ठिकाणी झाड हे दिसतं त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या झाडाला कुठली इजा न पोहोचू देता कट मारत असतात, आणि त्यातून हे झाड वरती काढून घेत असतात. तर याच्यामुळं फायदा हा होतो की अगोदर जी मल्चिंग पेपर टाकलेलं असतं, आणि मग जर मिरची रोपाची लागवड जर केली, तर त्याच्यामुळं हे होतं की झाड हे नाजूक असतं नर्सरीतून आणल्याच्या नंतर. आणि त्याच्यामुळं काय होतं की झाड हे मरून जाण्याचं किंवा उन्हामुळं ते झाड अशा पद्धतीनं जळण्याचे चान्सेस जास्त राहतात. तर त्याच्यामुळं इथं रोप हे अगोदर लागवड केल्या जातं, आणि मग नंतर मल्चिंग पेपर टाकून अशा पद्धतीनं सगळं रेडी केलं जातं. तर याच्यामध्ये झाडं हे मरण्याची संख्या किंवा विल्टिंग येण्याची संख्या असेल, किंवा जो आपण म्हणतो सनबर्निंग येण्याचे चान्सेस, अशा पद्धतीनं झाड हे मुळापासून जळून जातं अगोदर मल्चिंग टाकलेली असली तर. तर हे जे चान्सेस आहे हे कमी होतात, आणि झाड हे सुदृढ व्यवस्थितरित्या हे चांगलं राहतं, आणि मिरचीचा प्लॉट जो आहे तर तो चांगल्या पद्धतीने सेट होतो. या लोकांचं जे स्किल आहे, या मजुरांचं जे स्किल आहे हे चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे आता. तर ते एकदम स्किलफुल बनलेले आहे. तर त्याच्यामुळे ते एकदम स्पीडमध्ये काम करतात. तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि ज्या लोकांना सनबर्निंगच्या अडचणी येत असतील, तर ते शेतकरी मिरची लागवड केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं मल्चिंग पेपर हे टाकू शकतात. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही ही नवीन जी ट्रिक आहे किंवा नवीन जी पद्धत आहे मिरची लागवडीनंतर मल्चिंग टाकण्याची, तर या पद्धतीचा अवलंब करू शकता. धन्यवाद.